ओम नमो भगवते वासुदेवाय. शुक महामुनी राजा परीक्षिताला आता भारतवर्षाची माहिती सांगतात आणि ती सांगत असताना म्हणाले की राजा, या भारतवर्षामध्ये सुद्धा अनेक पर्वत आहेत, अनेक नद्या आहेत, जशाच्या अन्य भूभागांमध्ये होत्या. इथले जे पर्वत आहेत त्याच्यात महत्वाचे म्हणजे मलय आहे, मंगलप्रस्थ आहे, मैनाक, त्रिकूट, ऋषभ, कुटक, कोल्लक, सह्य, देवगिरी, ऋष्यमुख, श्रीशैल, व्यंकट, महेंद्र, वारिधार, विंध्य, शक्तिमान, वृक्षगिरी, पारियात्र, द्रोण, चित्रकूट, गोवर्धन, रैवर्तक, कुकुभ, नील, गोकामुख, इंद्रकील आणि कामगिरी असे अनेक पर्वत ह्या भारतवर्षामध्ये आहेत. आणि त्याचप्रमाणे शेकडो नव्हे हजारो पर्वत अन्य सुद्धा ह्या प्रदेशात आहेत की ज्यांच्या तटप्रांतातून अगणित असे नद आणि नद्या प्रवाहित होतात. ह्या नद्या त्यांची नावच इतकी पवित्र आहेत की त्या आपल्या नावानंच जीवांना पवित्र करतात त्यांच्या उच्चाराबरोबर. आणि ह्या भारतवर्षाची प्रजा ह्याच नद्यांचं पाणी पिते, ह्याच नद्यांमध्ये स्नान करते, ह्याच नद्यांवर शेती वगैरे बाकी सगळे व्यवहार व्यापार तिथे प्रजा करीत असते. यातल्या मुख्य नद्या मी तुला सांगतो. चंद्रवसा, ताम्रपर्णी, अवटोदा, कृतमाला, वैहायसी, कावेरी, वेणी, पयसनी, शर्करावर्ता, तुंगभद्रा, कृष्णा, वेण्या, भीमरथी, गोदावरी, निर्विंध्या, पयोठी, तापी, रेवा, सुरसा, नर्मदा, चरणवती, सिंधू, अंध आणि शोण नावाचे नद आहेत. शिवाय महानदी, वेदस्मृती, ऋषिकुल्या, त्रिसामा, कौशिकी, मंदाकिनी, यमुना, सरस्वती, दृषद्वती, गोमती, सरयू, रोधस्वती, सप्तवती, सुषोमा, शतद्रू, चंद्रभागा, मरुद्वृधा, वितस्ता, आसिकनी आणि विश्वा अशा अनेक नद्या, अनेक नद ह्या भारतवर्षामध्ये वाहत असतात. ह्या भारतवर्षामध्ये जन्म घेणारे जे लोक आहेत, मनुष्य जीव आहेत, त्यांना आपणच केलेल्या सात्विक, राजस आणि तामस कर्मांच्या अनुसार क्रमशः नाना प्रकारच्या दिव्य, मानुष आणि नारकी योनी प्राप्त होतात. म्हणजे सात्विक कर्म केला असेल तर दिव्य योनी प्राप्त होतील, राजस कर्म केला असेल तर मानुष योनी प्राप्त होतील आणि तामस कर्म केला असेल तर नारकी योनी प्राप्त होईल. कारण कर्मानुसार सगळ्याच जीवांना सगळ्या योनी प्राप्त होतात. ज्याचं जसं कर्म असेल त्याप्रमाणे त्याला पुढची योनी मिळत असेल. आत्ताचा वर्ण महत्वाचा नाही, आत्ताच्या वर्णात आपण काय कर्म करतो, कुठल्या वासनेने कर्म करतो आणि त्या कर्मांची फळं इथल्या इथे भोगायला मिळतात का, याच्यावर ते सगळं पुढचं अवलंबून आहे. आपल्या ठिकाणी सात्विक वासना असेल तर चांगलं फळ मिळेल, राजस वासना असेल तर निकृष्ट फळ मिळेल, तामस वासना असेल तर आणखीन सर्वात अधमाधम असं फळ मिळेल आणि त्याप्रमाणे पुढच्या योनी प्राप्त होतील. आणि पुढे म्हणाले की ह्याच भूभागामध्ये, ह्याच भारतवर्षामध्ये ज्यानं त्यानं आपापली जी की वर्णाश्रमाप्रमाणे कर्म केलेली असतील, तो ज्या वर्णात असेल, जो ज्या आश्रमात असेल, त्याला जी विहित अशी कर्म केलेली असतील, त्या कर्मांप्रमाणे त्या वर्णाश्रम धर्मांच्या विधिमत अनुष्ठानामुळे त्याला मोक्षापर्यंत पोहोचता येईल. त्यामुळे राजा, संपूर्ण भूतांचे आत्मा असलेले, जे स्वतः रागद्वेषादी दोषांनी विरहित आहेत, जे अनिर्वचनीय आहेत, ज्यांना कुठल्याही आधाराची आवश्यकता नाही, उलट जे सर्वांचाच आधार आहेत, असे परब्रह्म परमात्मा वासुदेव जे आहेत, त्यांच्या ठिकाणी अनन्य आणि अहेतुक असा भक्तिभाव जर धारण केला तर तो मनुष्य जीवाला मोक्षापर्यंत घेऊन जातो. हा भक्तिभाव होणारे तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा अनेक प्रकारच्या गतींना प्रकट करणारी अविद्यारूप अशी जी हृदयात ग्रंथी विद्यमान आहे, ती ग्रंथी पूर्णपणे नाहीशी झाली, उद्ध्वस्त झाली
तरच भगवंताच्या प्रेमी भक्तांचा सहवास मिळतो आणि त्या सहवासातूनच पुढे मनुष्य जीवाला परमप्रेमा भक्ती प्राप्त होते. इथली माणसं ज्याप्रमाणे महिमा गातात भगवंताचा, त्याचप्रमाणे अन्य देवता सुद्धा महिमा गातात आणि म्हणतात, अहो अमीशां किमकालिशोभरम प्रसन्न येषां स्विदुत स्वयं हरी येर्जन्म लब्धम नृषु भारताजिरे मुकुंद सेवौ पैकम स्पृहा हिनहा. त्यांना आश्चर्य वाटतं की ह्या भारतवर्षामधल्या जीवांनी असं काय पुण्य केलंय किंवा अशी काय भगवंताची सेवा केली की ज्यामुळे त्यांना इथे मनुष्य जन्म प्राप्त झाला आणि भगवंताच्या सेवेमध्ये ते दाखल झाले, किंवा खरोखर भगवान श्रीहरी त्यांच्यावर प्रसन्न तर झाले नाही, आणि झाले असले तर असं त्यांनी काय केलं. कारण भारतवर्षामध्ये मनुष्य जन्म मिळणं यासारखी परमभाग्याची दुसरी कुठलीही गोष्ट नाही. आम्ही देवलोकातले जीव सुद्धा, उच्च कोटीचे जीव सुद्धा ह्याच परम सौभाग्यासाठी निरंतर धडपडत असतो, तडफडत असतो, आसुसलेले असतो. कारण मागच्या जन्मात आम्ही अनेक प्रकारचे कठोर तपश्चर्या केली, यज्ञयाग केले, व्रतवैकल्याची केली, दान धर्म केला, आणि त्याचा फलस्वरूप हा स्वर्गाचा अधिकार आम्हाला प्राप्त झालाय. पण भगवंताच्या प्राप्ती समोर हे स्वर्गभोग सुद्धा तुच्छ आहेत. मग ह्या स्वर्गभोगांचा काय उपयोग आहे, त्यांची काय किंमत आहे भगवंताच्या प्राप्तीसमोर. कारण ह्या स्वर्गामध्ये सुद्धा जे भोग मिळतात ते इंद्रियांच्याच माध्यमातून घेतले जातात, आणि इंद्रियांच्या मार्फत हे भोग मिळत असल्यामुळं, त्या भोगांचं आधिक्य इथे असल्यामुळं जीवाची स्मृतिशक्ती हळूहळू क्षीण होत जाते, लय पावत जाते. आणि म्हणून आम्हाला इथे आल्यानंतर, स्वर्गात आल्यानंतर कधी भगवान श्री नारायणांच्या चरणकमलांची आठवण येत नाही. कारण आम्ही त्या तिथल्या दिव्य भोगांमध्येच रममाण झालेले असतो. कल्पायुषां स्थान जयात पुनर्भवात क्षणायुषां भारत भूदेव वरम क्षणेन मर्त्येन कृतम मनस्विनः तन्यस्य संयान्त्य भयम पदम हरेः. इथले देवता सुद्धा म्हणतात की अरे स्वर्ग काय, जिथल्या निवासी लोकांची आयुष्य एक एक कल्पासारखी असतात, आणि ते एक एक कल्पाचं आयुष्य भोगून सुद्धा पुन्हा जिथून संसार चक्रामध्ये परत यावं लागतं, अशा ब्रह्मलोकादी भूमींपेक्षा, लोकांपेक्षा सुद्धा ह्या भारत भूमीमध्ये जे कोणी जीव जन्माला येतात त्यांना जरी आयुष्य तुलनेने खूप कमी असलं तरी सुद्धा इथे जन्म घेणं जास्त चांगलं आहे, श्रेयस्कर आहे. कारण इथे त्यांना कर्म करून, भक्ती करून भगवंतापर्यंत पोहोचता येतं. आणि इथे जन्माला आलेला धीर पुरुष, ज्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची उतावळी नाही, असा धीर पुरुष एका क्षणातच आपल्या या मर्त्य शरीरातून केलेल्या संपूर्ण कर्मांचं भगवंताला समर्पण करून त्यांचं अभयपद प्राप्त करू शकतो. नयत्र वैकुंठ कथा सुधा बघा, नयत साधवो भागवता तदाश्रया, नयत्र यज्ञेश मखा महोत्सवा, सुरेश लोकोपि न वै सैव्यतान. ते म्हणाले की जिथे भगवत कथेची अमृतमयी अशी नदी वाहत नाही, जिथे त्या नद्यांचं उद्गम स्थान असलेले भगवत भक्त साधुजन राहत नाहीत, निवास करत नाहीत, आणि जिथे नृत्यगीतासह मोठमोठाले समारंभ भगवान यज्ञपुरुषाच्या पूजेसाठी, अर्चेसाठी
केले जात नाहीत, मग तो जरी ब्रह्मलोक असला तरी त्याची काय किंमत आहे? तुच्छ आहे, तो शून्य किंमत आहे. मग अशा ब्रह्मलोकाचं सेवन करण्यापेक्षा ते न करणं चांगलं, आणि उलट भारतवर्षामध्ये जन्म घेणं हे अधिक श्रेयस्कर आहे. प्राप्ता नृजातीन त्रिहयेच जंतो ज्ञानक्रिया द्रव्य कलाप संभृतान नवयते रन्न पुनर्भवायते भूयो वनौका एवजांती वंधनम. देवता इथल्या माणसांच्या बद्दल म्हणतायत, त्यांना बघितल्यानंतर म्हणतायत की ज्या जीवांनी या भारतवर्षामध्ये ज्ञान म्हणजे मिळालेली विवेक बुद्धी, त्या विवेक बुद्धीला अनुसरून घडू शकणारं कर्म, आणि त्याचप्रमाणे त्या कर्माला उपयोगी असणारी, आवश्यक असणारी सगळी द्रव्य सामग्री वगैरे हे जिथे मिळतं असा मनुष्य जन्म मिळवलाय, ते जर पुनरपी मरणम पुनरपी जनन अशा येण्या जाण्याच्या चक्रातून बाहेर पडण्याचा जर प्रयत्न करत नसतील, तर सामान्य प्राणी ज्याप्रमाणे व्याधाच्या किंवा पारध्याच्या जाळ्यामध्ये फसतात, त्याच्यातून बाहेर पडतात आणि पुन्हा फसतात, हे जसं व्हावं तसं या मनुष्य जीवांचं होतं. कारण विवेक न वापरता जर काही कर्म केलं, कर्मामध्ये योग्य ते द्रव्य जर वापरलं नाही, योग्य ते मंत्र जर वापरले नाही, त्या कर्मामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती जर असेल तर अशी कर्म माणसाला नित्य निरंतर बंधनातच टाकत असतात. मग ह्या देवता आणखीन काय काय आपले अभिप्राय व्यक्त करतात भारतवर्षाच्या या जीवांबद्दल पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.